चिकन करी बनवण्यासाठी मी इथे पावशर चिकन घेतले, हे स्वच्छ धुवून घेतले। याच्यामध्ये मी मीठ टाकते। मीठ आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ मिक्स झालं आहे। 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि हे 2 चमचा कोल्हापुरी चटणी, थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना, 1 हिरवी मिरची अशी काप करून घेतलेली आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 वाटी दही घेतलं आहे। हे थोडं मिक्स करून असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे दही। हे दही आपलं व्यवस्थित असं मिक्स झालं आहे। आता हे मी चिकनमध्ये घालते। हे आता आपल्याला मिक्स करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या चिकनच्या पीसेसला आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। हे आपलं व्यवस्थित मिक्स झालं आहे। हे आता आपल्याला 10 मिनटं असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे। कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे आणि 1 चमचा तूप। तेल आपलं गरम झालं आहे। याच्यामध्ये 1 मोठा लांबडा चिरलेला कांदा घालते मी। हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदा आपला भाजला आहे। याच्यामध्ये बारीक चिरलेलं 1 टोमॅटो घालते मी। टोमॅटोसुद्धा आपल्याला परतवून घ्यायचं। टोमॅटो आपल्याला तेलामध्ये विरघळेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। टोमॅटो आपला व्यवस्थित तळला आहे तेलामध्ये। याच्यामध्ये आता आपण मॅरिनेट करायला चिकन ठेवलं होतं, मसाले वगैरे सगळे दही तेल घालून, ते आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं। आता वरून आपल्याला मसाले काही घालायचे नाहीत, कारण मॅरिनेट करताना आपण सगळं घातलं आहे याच्यामध्ये। याला थोडेसे तेल सुटेपर्यंत मी झाकून ठेवते, 1 वाफ येऊ द्यायची। चिकनला आपलं तेल सुटलं आहे। आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूया। जास्त पाणी घालायचं नाही, चिकन बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे। आता याला आपल्याला बारीक गॅसवर शिजायला ठेवायचं आहे। वास यायला लागला चिकनचा, बघूया आता आपण शिजले का। छान अशी रटरटली आहे। 1 पीस घेऊन मी बघते शिजले का। हां, व्यवस्थित आपलं शिजलं आहे। तयार आहे आपली चिकन करी। तयार आहे आपली चिकन करी। ही तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता। तयार आहे आपली चिकन करी। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।